रायगड जिल्ह्यामधील माणगावमध्ये भीषण अपघात झाला असून या अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झालाय। रायगडमधील मोरबा माणगाव मार्गावर माणगाव उपजिल्हा रुग्णालयासमोरच हा अपघात झालाय। भरधाव टेम्पो ट्रॅव्हलरची सायकल, पोलीस जीप आणि दुचाकीला धडक बसली आणि हा भीषण अपघात झाला। अपघातात मृत झालेल्यांमध्ये 2 पुरुष, एका महिलेचा समावेश आहे। दिनेश शेलार, विजया शेलार आणि वामन पवार सर्व राहणार माणगाव अशी मृतांची नावं आहेत। दरम्यान या धक्कादायक घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। मिळालेल्या माहितीनुसार आज दिनांक 6 मे रोजी दुपारी भरधाव टेम्पो ट्रॅव्हलर क्रमांक MH06BW 9867 ने आधी सायकलला जोरदार धडक दिली, नंतर पादचारीला उडवलं, त्यानंतर एक दुचाकी आणि पोलीस जीपला जाऊन धडक दिली। उपजिल्हा रुग्णालयासमोर रस्त्याच्या कडेनं सायकलवरून जात असलेले खांदाड येथील वामन पवार आणि पाचोळ येथील दिनेश शेलार, दीपिका शेलार यांना जोरदार धडक दिली। या धडकेने वामन पवार आणि दीपिका शेलार रस्त्याच्या बाजूला उडाले गेले, तर दिनेश शेलार यांना 20 फूट फरफटत नेत बेदरकार टेम्पो ट्रॅव्हलर चालकानं गाडी फुटपाथवर चढवत सुकी मच्छीचा व्यवसाय करणाऱ्या दुकानाला जोरदार धडक दिली। बेदरकारपणे वाहन चालवणारा वाहन चालक फुटपाथवर गाडी चढवून घटनास्थळावरून फरार झाला। नागरिक आणि पोलिसांनी तत्परता दाखवून तात्काळ अपघातग्रस्तांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं। अपघातानंतर मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली होती। अपघाताची माहिती कळताच माणगाव पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। अपघातग्रस्तांना जवळच असलेल्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना खांदाड येथील वामन पवार यांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं। त्यांच्या निधनानं सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत असून खांदाड गावावर शोककळा पसरली आहे। घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमा झाली असून संतप्त जमावानं मुंबई गोवा महामार्ग माणगाव येथे रोखून धरलाय, तर आरोपी चालकाला लवकरात लवकर अटक करून कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी जोर धरू लागली। रुग्णालय परिसरात मोठी गर्दी झाल्यानं मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। गेली 5 दिवस माणगाव शहरात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत आहे। सलग 4 दिवस सुट्ट्या आणि दिनांक 5 आणि 6 मे रोजी एसटी कामगार संघटनेचं अधिवेशन असल्याने वाहतुकीची समस्या आणखीनच बिकट झाली होती। तासनतास गाड्या थांबत असल्यानं नागरिकांना रस्त्यावरून चालणं अवघड झालंय। या अपघातानं सर्वत्र भीतीचं वातावरण पसरलंय। या अपघाताचा पुढील तपास माणगाव पोलीस करत आहेत। वादळवारा लाईव्हसाठी प्रमोद जाधव, माणगाव। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।